सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंडैल शहराला दररोज पाणी पुरवठा करण्याचे मोठे स्वप्न रंगवत असताना त्यांच्या स्वतःच्या प्रभाग क्रमांक 12 मध्येच पाण्याचा अक्षरशः खेळखंडोबा सुरू असल्याची संतप्त वास्तवता समोर आली आहे। येथे नागरिकांना चक्क 7 ते 8 दिवसांनी पाणी मिळत असून तेही अनियमित आणि कमी जास्त दाबाने होत असल्याची परिस्थिती आणखी बिकट बनली आहे। ज्यांच्या वार्डात 8 दिवसांनी पाणी येते ते शहराला दररोज पाणी देणार असा रोखठोक सवाल आता नागरिक उघडपणे विचारू लागले आहेत। एवढेच नव्हे तर महापौरांच्या प्रभागातच टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। या सर्व गोंधळाला केवळ पाणी पुरवठा विभागातील निष्क्रिय अधिकारी कर्मचारी जबाबदार नसून महापौर आणि स्थानिक नगरसेवकांची उदासीनताही तितकीच कारणीभूत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत। विशेष म्हणजे येथील लोकप्रतिनिधी स्थानिक नसल्यामुळे त्यांना नागरिकांच्या रोजच्या पाण्याची समस्येची तीव्रता जाणवत नाही अशी तीव्र भावना परिसरात व्यक्त होत आहे। पाणी पुरवठा करताना काही मर्जीतील भागांना भरपूर पाणी देणे तर इतर भागांना वंचित ठेवणे असा भेदभावाच्या तक्रारीही समोर येत आहेत। यामुळे नागरिकांमध्ये संतापाची ठिणगी पेटली असून हा कारभार थांबवा अशी मागणी जोर धरत आहे। ऐन सणासुदीच्या काळात पाणी पुरवठा कोलमडल्याने महिलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचीच मोठी गैरसोय झाली आहे। वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस सुधारणा न झाल्याने प्रशासनावरील विश्वास डळमळीत झाला आहे। महापौरांनी आधी स्वतःच्या प्रभागात किमान 4 दिवसात तरी सुरळीत उच्च दाबाने पाणी पुरवठा करून दाखवावा, त्यानंतरच शहराला दररोज पाणी देण्याच्या घोषणा कराव्यात अशी संतप्त मागणी नागरिकांकडून होत आहे। अन्यथा दररोज पाणी ही घोषणा केवळ कागदोपत्रच राहणार अशी टीका आता उघडपणे होत आहे।